हाय गायज, वेलकम बॅक. सो आपली दिवाळी फराळ सिरीज तर पूर्ण झालेली आहे आणि आय एम गोइंग टू शो यू वन मोर रेसिपी जी आमच्या घरी खूप बनते, जी आहे ही सोया चंक्सची रेसिपी. सो वेन माय हजबंड यूज टू गो टू द जिम, ही वॉज व्हेरी कॉन्शियस अबाउट हिज इनटेक. सो आय यूज टू मेक दिस फॉर हिम. खूप इझी असतं, काही नाही लागत. 15 मिनिट्समध्ये रेडी होती. सोयाबीन बॉईल करून घ्यायचे, मग अनियन आणि टमेटोज चॉप करून ठेवायचं आणि हे बॉईल केलेले सोयाबीनसुद्धा चॉप करायचे. मग एका पॅनमध्ये एकदम थोडंसं ऑइल घालून हे सगळे अनियन्स आपल्याला फ्राय करायचे असतात. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचे आणि मग आपल्या घरामध्ये जे अवेलेबल असतात मसालेज, विच एवर इज युअर फेवरेट, ते टाकायचे. मी इथे यूज केलं होतं टर्मरिक पावडर, कोरिएंडर पावडर, पावभाजी मसाला आणि चिकन मसाला. मग आम्ही कसुरी मेथी यूज केली होती, बिकॉज कसुरी मेथी इज अ मस्ट. खूप छान फ्लेवर येतो त्यांनी. मी हर एक रेसिपीमध्ये माझा यूज करते. मग सगळं मिक्स करून 2 मिनटं झाकण ठेवून फ्राय होऊन द्यायचं चांगलं. त्याच्यानंतर मी ह्या मिक्सचरमध्ये चॉप्ड केलेले टमेटोज आणि थोडंसं हॉट वॉटर टाकून सगळं मिक्स करून झाकण ठेवून परतू द्यायचं. 2 मिनिट वाफ येईपर्यंत परतायचं. त्यानंतर आपण चॉप केलेले सोयाबीन्स टाकून थोडंसं लेमन स्क्वीज करायचं. लेमन इज नॉट नेसेसरी, बट मला असं ते चटपटा फ्लेवर खूप आवडतो, सो मी ते टाकते. आणि तुमची सोया चंक्सची रेसिपी इज रेडी. यू कॅन पेअर इट विथ लच्छा पराठा और ब्रेड और नॉर्मल रोटी चपाती, आणि और यू कॅन हॅव इट ॲज इट इज. खूप टेस्टी लागतं. सो फॉलो फॉर मोर. थँक्यू. बाय.